मित्रांनो, आपल्याला दिसतोय महाराष्ट्रात आदतमध्ये ज्या नंदीनं आपल्या मालकाचं आणि आपल्या गावचं नाव केलं असा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी सचिन आणि शाहिद भाई आपल्या सोबत आहेत. आता एक तुम्ही ह्याच्या आधी पण तुमची मुलाखत मी घेतलेली, तुम्हाला पण माहित नाही, नवीन नंदी होता त्यावेळेस आपल्या काय परिचय नव्हता. त्यावेळेस तुम्ही गुलालासाठी झगडत होता किंवा तुमचा संघर्ष चालू होता. बरीच नंदी घ्यायचा, परत विकायचा, खरेदी करायचा. ह्या सचिन ती तुमच्या गोष्टी जाणल्या की मालक बरेच कष्ट करतोय, काय करतोय, ह्याच्या आधी पण बराच संघर्ष केलाय. आणि आदतमध्ये जर कुठल्या मालकाचं नाव केलं असेल महाराष्ट्रात तर एकमेव नंदी असेल सचिन आणि लक्षा. खरंय. मला अजून आठवतंय गुरुसाळ्या फाटीला गेल्या वर्षीच्या आपल्याकडे गुरु नावाचा नंदी होता. आणि त्या नंदीच्या वेळेस तुम्ही मला वाटते एकदम आपण लास्टला नंदी बांधलेला होता, बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्ही आला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही माझी पहिली बाईट मैदानातली पहिली बाईट तुम्ही घेतलेली होती. तर काय असतं की ह्या गोष्टी खूप सारा संघर्ष मोठा केलेला आहे आपण या क्षेत्रात. आज आपल्याला या क्षेत्रात येऊन मला वाटतं 16 डिसेंबर 2024 आपण आलो. आज पावणे दोन वर्ष आपल्याला ह्या क्षेत्रात येऊन झाले. आपण ह्या पावणे 2 वर्षात खूप सारे नंदी बदलले, परंतु त्याचं कुठंतरी एक फळ म्हणून सचिननं त्याच्या रूपात आपल्याला एक दिलं. आणि सचिननं आज ह्या स्टेजला नेऊन ठेवलं की आज आपण म्हणतो महाराष्ट्र नाही तर भारतात नव्हे तर 14 देशात आपलं सचिननं नाव केलं. खरंच ह्या सचिनमुळं आज आपण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि तो आनंद हा वेगळाच आहे आजच्या परिस्थितीला आपला. आता तो संघर्षाचा काय कुणाला तुमचा दिसला नाही की शाहिद भाई मुलाने आहेत, ते संघर्ष त्यांनी देखील केला या क्षेत्रात. खरं आहे, संघर्ष तर केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही, सहजासहजी कुठलीच गोष्ट मिळत नाही. आज आपण त्या संघर्षातूनच आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की मी खूप सारे नंदी घेतले होते, खूप सारे नंदी. आत्ता पण माझ्याकडे 8 नंदी आहेत घरी माझ्या आपल्या दावणीला. तर आपल्या दावणीचा आज कुठं ना कुठं एक नंदी आहे की आज चांगल्या पद्धतीनं पळतोय, चांगल्या ह्याच्यात आला. आणि सचिननं खरंच एक आदत वयात एक इतिहास घडवून दाखवला सचिन आणि लक्षाने की आदत वयात हिंद केसरीचं मान मिळवणं हे एक पॉसिबल गोष्ट, इम्पॉसिबल नसती गोष्ट, ते त्यांनी पॉसिबल करून दाखवली आपल्याला. आणि कुठंतरी त्यांनी त्या ठिकाणी ओरिजिनल हिंद केसरी होऊन तसं बघायला गेलं तर आज पंचम हिंद केसरीचा मानकरी येतो. म्हणजे आज 5 वेळा हिंद केसरीच्या गुलाला पात्र आहे. मला वाटतं ओरिजिनल 2 वेळा 1 नंबरचा त्यात मानकरी येतो. त्यामुळं त्याचं म्हणजे एक सचिननं वेगळी छाप आणि वेगळंच प्लॅटफॉर्म आपल्याला मिळवून दिला. आणि आज सचिनने एक या क्षेत्रात एक नवख्या मालकाबरोबर एक त्या मालकाचाही इतिहास घडवून ठेवला आणि स्वतःचाही इतिहास घडवला. त्या संघर्षाच्या काळात काय जाणवल्या गोष्टी, कारण यश आता भेटते, जाईल तिथं यशच आहे, महाराष्ट्रात नाव आहे, पण संघर्षाच्या काळात काय काय गोष्टी जाणवल्या किंवा शिकाय भेटल्या? संघर्षाच्या काळात खूप साऱ्या गोष्टी म्हणजे हे करायला भेटल्या का, तर कोणी काय म्हणजे वायदी मागायचं, कोणी काय खर्च मागायचं, कोणी काय करायचं, बैल पळायला गेला तर कुठे गटात मार खाऊन यायचो. मी ह्या क्षेत्रात आल्यावर मी लोकांना पैसे देऊन, म्हणजे ज्या नंदींना पैसे दिले त्या नंदींना आपल्या नंदींना क्रॉस करायचं. आणि तरी त्या नंदींना मी 10-15 रुपये दिलेले आहेत. आणि त्या गोष्टीचं खरंच आता वाईट वाटतं की आज कुठेतरी थोडस हे. आता एक मुखब्र नाही ना, त्याला मी कायम बोलत असतो मुलाखत मित्रांनो, त्याला सगळ्या गोष्टी मालकाच्या भावना सगळ्या गोष्टी कळत असते त्या, की मालक जी करतोय ती फक्त आपल्या नावासाठी नाही, मालकाच्या नावासाठी करतोय. आणि ती मुकाप्राणी जाणतोय, कारण त्याने ती गोष्ट आहे ना, तुम्ही म्हणला जसं इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करून दाखवली महाराष्ट्रात, की आदतनं ओरिजिनल हिंद केसरीचा कित्ता मिळवणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात. तरी बरोबर आहे. आज त्यांनी त्याच्या कारकिर्दीत खूप सारं मोठं त्याचं वर्चस्व आणि त्याच्याबरोबर आपलं बी वर्चस्व केलेलं आहे. खरंच त्याचं म्हणजे आयुष्यात कधी आज बी त्याची थोडी मानसिकता थोडीशी आज मी आलतो, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला बोलायला काय हरकत नाही. माझं पाटील साहेबांचं बोलणं पण झालं की आज सेमीला पळवायची माझी इच्छा नव्हती खऱ्या अर्थानं बघितलं तर, का तर मागच्या 15 दिवसात त्याची
पत्र्या आपण मारलेल्या होत्या त्याच्या नक्कीच थोडंसं एक असा क्रॉस गेलेला होता आणि असे एक चुचुक्यासारखी एक अशी दगडाची चिप अशी त्याच्या नक्कीच हे होते ते थोडंसं रक्ताचं हे झालेलं होतं त्यामुळे आपण त्याला आरामावर ठेवलेला नंतर परवा मैदानला काय आपण मला वाटतं महाराष्ट्र केसरीलाच परवा पळावलं गाडी छान पळाली दोन्ही नंदी चांगले पळाले परंतु पब्लिक म्हणा किंवा त्याला पत्रे मारलेलं एक नवीन काहीतरी वाटलं त्यामुळे थोडंसं ते लॉबी गाडी झाली आणि त्या ठिकाणी हे झालं तर आमचे म्हणजे मार्गदर्शकच म्हणावं लागतील पाटील साहेब आपले त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडंसं ह्या पत्रीचं नियोजन काढलेलं तुम्हाला बरं पडेल का तर या नंदीला पत्रीची काही गरज नाही तर मग परवा आम्ही पत्री काढली आणि आज मैदानला आणला त्याला फेरा नाही काय नाही तरी आज त्यांनी फक्त केवळ आणि केवळ मालकाची आणि एक चाहत्या वर्गाची त्यांनी कुठंतरी ठेवायची ह्या अर्थाने आज त्यांनी जीवाचं रान करून तो पळला आज जसं तुम्ही मगाशी म्हणला की आपल्या म्हणजे नंदींना पण माहीत असते मालकाचं काय आणि मालकाला माहीत असतं नंदीचं काय ते तर त्याने आज कुठंतरी आज आमची ठेवली चाहत्या वर्गाची ठेवली आणि आज मला वाटत नव्हतं आज आम्ही सेमी पास करू म्हणून का तर त्याची जी गटाला मी परिस्थिती बघितली थोडीशी पाय टाकण्याची पद्धत आहे नेहमीप्रमाणे तो आज काहीच त्याची मूड नव्हता आज तरी पण पाटील म्हणले नाही काय अडचण येणार आपण बघू तरी आता सेमीला जर सेमीला काय झालं तर मग आपण एक त्याला रेस्टवर ठेवू म्हणून पळवला पण अगदी चांगल्या पद्धतीनं मला समाधानकारक आज त्यांनी म्हणजे सगळ्यांचंच मन ठेवलं आणि त्यांनी आज सेमी पास केला आणि आज फायनलला 2 नंबर करणं हे बी ह्या मैदानाला एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज सुद्धा त्यांनी सहज स्वीकारला आणि 2 नंबरचा आज मानकरी ठरला आता प्रेक्षकांना हे शाहीदबाई दिसतात पण तो जीवनात त्याच्या आधीची शाहीदबाई ते काय सांगचाला तो जीवनात याच्या आधीची शाहीदबाई आणि तो जीवनात आल्यानंतरची शाहीदबाई शिव जीवनात यायच्या अगोदरचं शाहीदबाई हा लय सर म्हणजे काय कुठला काय हे गणितच नव्हतं का तर ज्याचा नंदी पळतो तो खऱ्या अर्थानं कुठं ना कुठं चमकतो हे त्याच्या माध्यमातून दिसून आलं का तर जर तुमचा नंदी पळत असेल मला वाटतं नानांचा आहे ज्याच्यात दम आहे ते पळतो त्याचंच नाव होतं तसंच आहे ज्याचा नंदी पळतो त्याचंच खरं कौतुक केलं जातं हे दिसून आलं ह्या क्षेत्रातून मला थोडंफार आता शेवटचाच प्रश्न ज्यावेळेस मी मागाशीच बोललो संघर्षाचा का आतापर्यंत किती बैल घेतली असतील आणि किती खर्च केला असेल त्यावेळेस ही यश प्राप्त होतंय आतापर्यंतचे नंदी एक मला वाटतं एक 15-16 नंदी मी घेतले आतापर्यंत खर्च असं सांगण्यासारखं नंदीची किंमत करून किंवा नंदीचं काय बोलू नये पण खूप सारं ह्याच्यात घडलेलं आहे म्हणजे CR पर्यंत घालावलं असेल कारण प्रेक्षकांना फक्त यश दिसतं नाही खरं आहे प्रेक्षकांना फक्त हे गुलाल हे यश दिसतं परंतु ह्याच्या मागची खरी कहाणी आणि आवर्जून ह्या कहाणीचं म्हणजे एक ज्या गाड्या मार खात्यात आणि ज्या गाड्या मालकांची नंदी राहत नाहीत त्या मालकांना आवर्जून विचारावी की बाबा ही कहाणी कशी आहे ती तर ते अतिशय वाईट परिस्थिती आहे खालच्यांचं ज्याचा गुलालात आहे त्याचं कुठं ना कुठं तरी मी म्हणतो बरं आहे परंतु मला गुलालात असणाऱ्या नंदीवाल्यांचं सुद्धा वाईट वाटतं का तर शेवटचं बक्षीस असतं 10,000 किती घरी जातं आणि किती मालकापर्यंत पोचतं आणि किती मैदानात जातं हे त्याला सुद्धा माहीत नसतं परंतु हा नाद फक्त छंदासाठीच नाद आहे हा कमवण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी नाही ज्याच्यात म्हणजे ज्याची सगळ्या गोष्टीनं म्हणजे मजबूत आहे त्या माणसांनीच हा नाद करावा असं वैयक्तिक माझं तर मत आहे आणि ज्याचंही कोणाचं काय असेल किंवा ज्यांनी घडवलं असेल घडवत असेल त्यांनी कुठंतरी घडवलं का समाधान मानून 2 रुपये करून घेणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे मित्रांनो आपण शुभेच्छा देऊया सचिनला किंवा शाहीदबाईंना की जसा आत्ता गोलाला ताई चर्चेत आहे तसाच कायम त्यांना गोलाला ठेवेल धन्यवाद